3 महिन्याचा सोनोग्राफी झाला आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंय की डबल मार्कर किंवा NIPT ब्लड घ्यायचं आहे. आता त्यातली NIPT म्हणजे काय? नॉन इन्व्हेजिव्ह प्रीनॅटल टेस्ट. याच्यामध्ये काय केलं जातं? आईचं रक्त घेतलं जातं आणि त्याच्यामधनं बाळाचं रक्त आणि आईचं रक्त हे सेपरेट केलं जातं आणि बाळाचं जे रक्त असतं त्याच्यामधल्या पेशी सुद्धा सेपरेट केल्या जातात आणि त्या पेशीवरती ही ऍक्च्युअल टेस्ट केली जाते. म्हणून ते अगदी 99% ॲक्युरेट येते. आणि ह्या टेस्टमुळे आपल्याला जेनेटिक क्रोमोसोमल डिसऑर्डर्स बाळामध्ये आहेत की नाही हे कळतं. आता बरेच जण म्हणतात की माझ्या कडे किंवा माझ्या मिसेसकडे कोणामध्ये जेनेटिक दोष नाहीये, तर मग मला हे करण्याची गरज नाही. असं नाही. काय असतं, एक क्वालिटी किंवा स्पर्मची क्वालिटी गर्भ राहताना त्याच्यावरती ते अवलंबून असतं की गर्भामध्ये जेनेटिक दोष निर्माण होत आहेत की नाही होत आहेत. त्यामुळं ही टेस्ट केलेलं कधीही चांगलं. ही टेस्ट आम्ही सर्वांना सांगत नाही, कारण थोडीशी ही महागडी असते. याचा निर्णय पेशंट आणि नातेवाईक त्यांच्यावरती सोडून देतो, करायचा की नाही.